हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमधून खूप साऱ्या किचन टिप्स पाहणार आहोत। रोज स्वयंपाक बनवताना तुम्हाला या किचन टिप्स नक्कीच उपयोगी येतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पुदिना व कढीपत्त्याची पाने वाळवून त्याची पावडर करून साठवून ठेवावी। जेव्हा कढीपत्ता किंवा पुदिना नसेल तेव्हा ती पावडर भाजीमध्ये किंवा कोणत्याही पदार्थात वापरावे, त्यामुळे पदार्थाची चवही वाढते आणि आपल्या आरोग्यासाठी देखील उत्तम असते। प्रत्येक भाजी किंवा खिचडीमध्ये थोड्या प्रमाणात अद्रक वापरल्यास अन्नाचे पचन लवकर होते। फक्त जास्त प्रमाणात वापरू नये, त्यामुळे शरीरात उष्णता देखील वाढू शकते। एखाद्या वेळेस आपण हॉटेलवरून भाजी आणतो आणि त्यामध्ये खूप जास्तीची तरी किंवा तेल असते, ते खाल्ले जात नाही आणि चमच्याने काढल्यास चमचा खूप तेलकट होतो। म्हणून फ्रीजमधून थोडासा बर्फ घेऊन भाजीवर बर्फ फिरवावा, म्हणजे भाजीची तरी बर्फाला चिकटते आणि भाजीमधले तेल कमी होते। सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्यापेक्षा फळे किंवा ड्रायफ्रूटचे लाडू खावे, कारण आपण रिकाम्या पोटी जे खातो त्याचा आपल्या शरीरावर सर्वात जास्त फायदा किंवा तोटा होतो। म्हणून साखरेचे पदार्थ खाण्यापेक्षा काहीतरी हेल्दी खावे, त्यामुळे आपले आरोग्य आणि तारुण्य टिकून राहते। कपाटाचा आरसा किंवा कोणत्याही काचेच्या वस्तू पुसताना त्यावर थोडेसे पाणी स्प्रे करून न्यूजपेपरने पुसावे, त्यामुळे काचेच्या वस्तू छान अशा चमकतात। कधी कधी घरात जास्तीचे खोबरे आणले जाते, ते साठवण्यासाठी खोबऱ्याचे बारीक काप करून घ्यावेत किंवा किसून घ्यावे आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावे। नाहीतर खोबऱ्याच्या वाट्या कडक उन्हामध्ये वाळवावे, म्हणजे खोबरे खवट होत नाही। इडली बनवताना इडलीच्या भांड्यामध्ये पाण्यासोबत अर्धा लिंबू किंवा थोडीशी चिंच टाकावी, म्हणजे भांडी खराब होत नाहीत। जर तुमच्याकडे खूप जास्त गवती चहा असेल तर त्याची पाने स्वच्छ पाण्याने धुवून निथळून घ्यावे। थोड्या वेळाने लगेच बारीक कापून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी। तयार झालेल्या पानाची पावडर एका हवाबंद भरणीत भरून ठेवावे। आपण ही पावडर भरपूर दिवस चहा मध्ये टाकण्यासाठी वापरू शकतो। शेंगदाणे खराब न होता जास्त दिवस टिकून राहावेत, म्हणून शेंगदाणे बाजारातून आणल्यावर उन्हात वाळवून घ्यावे। त्यानंतर शेंगदाणे भाजून साठवावे, म्हणजे शेंगदाण्यात अळी जाळी लागत नाही। मनुके साठवण्यासाठी मनुके बाजारात आणल्यावर 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून उन्हामध्ये वाळवून डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा, खूप दिवस चांगले राहतात। हिवाळ्यात हरभऱ्याची भाजी खूप मिळते, म्हणून भाजी वर्षभर साठवण्यासाठी भाजी आणल्यावर स्वच्छ निवडून घ्यावी आणि उन्हामध्ये वाळवून तसेच डब्यामध्ये स्टोअर करून ठेवावी, म्हणजे केव्हाही आपल्याला हरभऱ्याची भाजी करता येते। पुरणपोळीचे पीठ जास्तीचे दळले असेल तर ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा, त्यामुळे पुरणपोळ्यामध्ये न तुटता छान येतात आणि मऊ लुसलुशीत पण होतात। कोणताही मसाला बनवताना खोबऱ्याचा वापर करत असाल तर खोबऱ्याच्या बारीक काप करून वापरण्यापेक्षा खोबरे किसून घालावे, यामुळे मिक्सरचे भांडे पुन्हा पुन्हा खराब होत नाही। बटाटे किंवा रताळे वापरताना डायरेक्ट पाण्यामध्ये न वाफवता चाळणीमध्ये किंवा कुकरमध्ये तळाशी पाणी घालून डब्यात ठेवून डब्यामध्ये पाणी न घालता वाफवावेत, म्हणजे रताळे बटाट्यांना चव छान येते, तसेच त्यांच्यामधले पाणी देखील जात नाही। पुरणपोळी बनवताना पुरणाचे सारण गरम असते तोपर्यंत चाळणीत बारीक करून घ्यावे, म्हणजे बारीक करायला वेळ लागत नाही। पण सारण जर थंड झाले तर घट्ट होते आणि व्यवस्थित बारीक देखील होत नाही, त्यासाठी गरम असतानाच बारीक करून घ्यावे। सोयाबीनची भाजी बनवताना सोयाबीन मीठ लावून तेलात तळून घ्यावेत आणि मग नंतर भाजी बनवावी, त्याने सोयाबीन अळणी लागत नाही आणि भाजीला खूप छान चव येते। अशा प्रकारे मी या व्हिडिओमधून खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहे। या टिप्स तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।